तर आता कोणत्या शस्त्राची माहिती आम्हाला मिळणार आहे प्रणयजी? आज आपल्या समोर जे शस्त्र आहे त्याला खंजीर किंवा खंजराली असं म्हणतात. ओके. हे सुद्धा परकीय आक्रमकांचं शस्त्र आहे. बरं. सूर्याचाच एक प्रकार आहे. परकीय आक्रमकांबरोबर 16व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये जी काही आक्रमणं झाली त्या आक्रमकांबरोबर वेगवेगळी शस्त्र आपल्याकडे इथे आली होती. बरोबर. आणि ती शस्त्र युद्धामधून संस्कृतीसोबत आपण ते आत्मसात केलेले आहेत. तर त्यातलंच एक अतिशय उत्तम असं शस्त्र ज्याला खंजराली म्हणतात किंवा खंजीर म्हणतात ते आपल्या समोर आहे. अतिशय बागदार असं ह्याचं पातं आहे. हो हो. आपल्या बोटांच्या संरक्षणासाठी परज इथे दिलेली आहे. बरोबर. आणि मुठीला उंटवाच कॅमल बोन ज्याला बोलतात ते इथे लावलेलं आहे. म्हणजे काय काय वेळी हस्तिदंत लावलं जातं किंवा जेड सारखा जो मौल्यवान दगड आहे त्याच्यापासून हे सुंदर असं काम केलेलं असतं. आपल्याकडे एक सुंदर असं कॅमल बोनचं मूठ आहे आणि अतिशय सुंदर असं रेखीव आपल्याला याच्यावरती शिराज सुद्धा दिसत आहेत. हो हो. अतिशय मौल्यवान असं एक शस्त्र आपल्या समोर आहे. तर हे सूर्याचेच प्रकार आहेत. हे कमरेमध्ये अशा पद्धतीने लावलं जायचं आणि शत्रूची जर आपल्याला हालचाल नजरेस आली तर त्याला हल्ला करण्यासाठी बाहेर उपसला जायचं अशा पद्धतीने. आणि आपल्या कॉलर बोन वरती ह्याचा अटॅक मोस्टली केला जायचा. ओके. सो इथून काढल्यानंतर वरच्या दिशेने खाली अशा पद्धतीने आणि साइड कट. अच्छा. अशा पद्धतीने ह्याच्या मुवमेंट केलं जायचं. आणि ह्याला दुधारी असतं का ते? हो, दोन्ही बाजूला ह्याच्या दार आहे. बरं. आणि ह्याला अजून ह्या पात्याला मजबूती करण्यासाठी ह्याला इथे शीर दिलेली आहे. ओके. आणि कधी कधी ह्याच्यामध्ये चांदीचे घुंगरू टाकले जायचे. अच्छा अच्छा. तरी ती जागा दिली हे करण्यासाठी. आणि असं काही म्हणजे मूठ कोणत्याही प्रकाराची असू शकते, म्हणजे असं काही नाही की कधी कधी हस्तिदंताची असते, बोनच असं काही नाही. वाव. आणि हे हे कॅमल बोनच आहे. कॅमल बोनच आहे. ओके. असं ते पकडावं लागतं ना. बर मंडळी, तर हा आहे खंजीर, खंजराली असं पण त्याला म्हटलं जातं. वाह, क्या बात आहे. शस्त्रांमध्ये जे सौंदर्य आपण म्हणतो ते अशा पद्धतीने आहे. म्हणजे शस्त्र वापरण्यासाठी सुद्धा आहेत आणि ती ज्यावेळी आपण आपल्या सोबत ठेवतो त्यावेळी ती शोभेची म्हणून पण दिसली पाहिजे. असं सौंदर्य आणि संवारकता एकत्र आपल्याला ह्या शस्त्रांमध्ये पाहायला मिळतं. वाह, क्या बात आहे. सुंदर. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी.